विकास निधीच्या वाटपामध्ये सत्ताधारी पक्षाला झुकतं माप देण्याची प्रथा यंदा महायुतीनं सुद्धा कायम ठेवली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना किमान 2 कोटी ते 20 कोटींपर्यंतचा निधी देण्यात आलेला आहे, तर शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना अवघा 25 लाखांचा विकास निधी देण्यात आलेला आहे आणि त्यांची बोलवणी केली आहे। महायुतीला राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांनाही 2 ते 3 कोटी रुपये विकास निधी देण्यात आला आहे, तर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा 2 कोटी रुपयांपर्यंत निधी मिळालाय, तर मनसे आणि एमआयएमच्या गटनेत्यांनाही 2 कोटी रुपये विकास निधी मिळालाय। त्यांच्या नगरसेवकांना 25 लाख रुपये निधी दिलाय, तर गटनेता म्हणून शिवसेना युबीटीच्या किशोरी पेडणेकरांनाही 2 कोटींचा निधी दिलेला आहे। खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत। लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून, खासदार निवडून आलेले आहेत। आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा हा तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही। मी वारंवार सांगतोय 25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25 लाख रुपये।